आपण पाहतात लोकदौंडी न्यूज। आमदार विठ्ठल लंगे व बांधकाम विभाग आम्ही मेल्यावर बांधकाम होणार का, दुरुस्तीची मागणी। आमदार विठ्ठल लंगे आम्ही मेल्यावर बांधकाम होणार का, दुरुस्तीची मागणी। पडले होते दुसरं कोणी नाही, मीच पडले, मालाचं कोणी नव्हतं, कोरडा पाठवता तवा। नाही तर काय मेल्यावर बांधतील का हे पूल, नाही तर काय मेल्यावर बांधतील का हे पूल। हा माणसं मेल्यावर आमची लेकरं बाळ इथं जवळचे जवळ राहतात। कठडे तुटलेला अरुंद पूल, शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया। आम्ही मेल्यावर पूल दुरुस्ती करणार का। नेवासा तालुक्यातील गेवराई पूर्वेकडे गाव आहे। गेवराईवरून हा रस्ता भेंडा खुर्द या ठिकाणी जोडला जातो आणि हाच रस्ता भेंडा आणि नेवासा महामार्गाला जोडला जातो। जर आपण या ठिकाणी बघितलं तर या रस्त्याने मोठी वर्दळ वाहतूक असते, शेतकरी, शाळेतली मुलं आणि अनेकांची ये जा या रस्त्याने होत असते। परंतु हा जो पाट आहे, ही पाटाची जी कठड आहेत, पूल आहे आणि इथे पाटपाणी चालू आहे। या ठिकाणी आपण दाखवू, पाट दाखवा, पाणी दाखवा। या ठिकाणी बघा, हे पाणी चालू आहे, भरून पाट चालू आहे। या ठिकाणी पाटाचे कठडे तुटलेले आहे, पूल अतिशय धोकादायक झालेला आहे, मोठा धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे। तर आपण या ठिकाणचे ग्रामस्थ, शेतकरी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। मावशी थांबा, शेतातून आलेले दिसत आहेत मावशी। तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी कुठे राहत तुम्ही? तर असं कळालं होतं की या ठिकाणी तुम्ही म्हणजे काहीतरी घसरले होते, पडले होते। मीच पडले होते, दुसरं कोणी नाही, मीच पडले, मालाचं कोणी नव्हतं, कोरडा पाठवता तवा। पाणी नव्हतं, पाणी नव्हतं, दगड आहे मोठाले खाली, मला तर कोणी नव्हतं। असं हे काय इथं पिपळा झाडाला घुसून पडले, इथून घसरले होते, त्याला धरून बसले, तिकडून गाडी आली तर तिने मला वर वळलं। नाही तर काय मेल्यावर बांधतील का हे पूल। हा माणसं मेल्यावर आमची लेकरं बाळ इथं जवळचे जवळ राहतात, किती का लोक येतात, असं किती का जण पडले तिथं भाऊ। अजून काय काय घटना घडली? मोटरसायकल पडली, एक ट्रॅक्टर पडलेला आहे, एक इथं म्हातारा होऊन गेला, एक मोटरसायकल वाला बाबा मेलेला आहे इथं। 2-4 असे इकडे जाणारे लोक सायकलीहून पडत येत, वळायला जागा नाही, जायला जागा नाही, चुकून एवढं राहिलंय ती जागा। हा कसं चालायचं, कसं रातचिरीच्या आम्हाला रात पाळायला जावं लागत। एखाद्या गेली गपकान गाडी सरळ, मग काय करायचं, हे झालं पैसे तिकडे बाजू बाबर कशी झाली ती। येईनी दखल घ्यावा ना, येईनी मोठ्या लोकांनी कुणीतरी इथं काहीतरी करावा ना। आमदार कोणी असले तर कोणी मोठे लोक काही रोडाचं काम करून घ्या, पुलाचं करून घ्यावं। या आपण बघतोय मावशींच्या अतिशय संतप्त शेतकरी आहेत आणि संतप्त प्रतिक्रिया आहे। त्या या ठिकाणाहून प्रवास करताना इथून घसरल्या, हे पहा तुम्ही या ठिकाण दाखवा, इथून खाली मावशी घसरल्या आणि घसरल्यामुळे पाठ खूप खोल आहे, कठड नाही, कठड इकडचं तुटलेलं आहे आणि इकडचे पण कठडे तुटलेले। हे काय, हे पण पूर्ण तुटायला लागले नाही काय, जर उलची धक्का लागला तर पडून जाईल खाली। बघा या इकडं पुन्हा येथील शेतकरी आणि या मावशी दाखवत आहेत। आपण पश्चिमेकडील साईडचा पूल बघितला तुटलेला, इकडून जर आलो आपण, या भागातून आलो तर इकडून येताना पहा, आता तुम्ही मधोमध या दोन्ही साईडचे कठडे, तुम्ही दोन्ही साईडचे कठडे इकडे पण आणि ह्या साईडला पण, दोन्ही साईडचे कठडे, पुलाची कठडे तुटलेली आहेत। या ठिकाणचे आणखी काही ग्रामस्थ आहे, निम्मा तुटलेला, निम्मा या ठिकाणचे आणखी काही ग्रामस्थ आहे। निम्मा पूल तुटला, इथून निम्मा पूल, इथं दिसत सुद्धा नाही मोटरसायकल, इथं साईड पट्टी आहे का भाऊ, खड्डा आहे काय, डायरेक्ट जाऊ शकते गाडी। हे बघा आता निम्म्यापर्यंत इथं पूल तुटलेला आहे, निम्म्यापर्यंत पाटाच्या निम्म्या सेंटरपर्यंत पूल तुटलेला आहे डायरेक्ट। इथून जवळजवळ 25 फूट अंतर भरण आहे। आता इथे गावामुळे कळणार नाही, मोटरसायकल रात्रीच्या वेळी जर आली तर म्हणला पुढून गाडी आली, आपण साईडला मारावं तर तो डायरेक्ट पाटा जाऊ शकतो, पाणी फुल पाणी पाटा, म्हणजे साईड पट्टीला आपण जशी गाडी घेतो तशी गाडी जर गाडी घेतली त्याला कळणार सुद्धा नाही, इथं खड्डा आहे तो डायरेक्ट खाली जाऊ शकतो, एवढी वाईट परिस्थिती इथं पुलाची। मामांनी पण आणखीन काही घटना घडल्या तर सांगितलेलं आहे इथून। काय इकडची बाजू तुटलेली, आमच्या गावातले 2 मुलं आहे ना, मोटरसायकलून खाली पडले आणि ते पाटात वाहून गेले। त्यावेळेस पाणी होतं, एक जण गेलता ना, हा 2 गेले होते, ते एक जण वाचला, एक बाहेर काढला आणि त्यांनी पाट विभागाने त्याची दक्षता घ्यावा किंवा प्रशासनाने त्याची दक्षता घ्यावा, पूल हा कठाडे त्वरित बांधून द्यावा असं मी प्रशासनाला विनंती करतो। आणखी काही ग्रामस्थ आहे, यांची पण प्रतिक्रिया मांडण्याची इच्छा आहे। तर काय सांगाल तुम्ही या पुलाच्या दुर्दशी व्यवस्थेविषयी, काय सांगाल?
आपली जी गेवराई रस्त्याची पुलाची दुरावस्था आहे ही फार कठीण बिकट परिस्थिती झालेली आहे. पूल फार निर्जीव परिस्थितीत झालेला आहे. पूल हा निर्जीव झालेला आहे म्हणजे त्या पुलाला काहीही राहिलेलं नाही. आत्तापर्यंत आमच्या गावातलेच कमीत कमी 4 लोक गेलेले आहेत. भेंडा खुर्द गावातले ग्रामस्थ 4 लोक. एक जण आहे धनवडे म्हणून, एक जण आहे महापौर म्हणून आणि एक जणाचा ट्रॅक्टर पलटी झालता तर ते मरता मरता वाचले आहेत या पुलाखाली. म्हणजे पुलाची रुंदी एकदम कमी राहिलेली आहे आणि पुलाचा त्रास नवीन माणसं आली आपली बोलायचं बोला तुम्ही सांगा ना काय तकलीफ प्रवासी आहेत, प्रवासी चाललेले आहेत पुलावरून आणि काय त्रास आहे पुलाविषयी काय वाटतं तुम्हाला? नाही आम्हाला एक या मित्र पुढे. बर का एक 2 वर्ष झाले आम्ही आमदाराच्या कानावर घातलं, सगळ्यांच्या कानावर घातलं. इथून 2-3 गाड्या पाठत गेले. एक आमचे उत्तम बाबा मापारी ते बी सायकल सकट पाठत गेले, त्यांचा मृत्यू झाला. आम्ही सरपंचाला सगळ्या दखल घ्याय नाही कुणी दखल घ्यायना. सरपंचाला आताचे विद्यमान आमदार विठ्ठल लंगे त्यांना सांगितलंय का? त्यांना आम्ही 4-5 महिने झाले तेव्हा सांगितलं होतं. अजून कोणाला माझे आमदार वगैरे कोणाला सांगितलंय का? गावात सरपंच काही जाता येतात सगळ्या गोष्टी, पण ते म्हणे रोडचं काम चालू झाल्यावर तुम्हाला क्लिअर करून देऊ. अच्छा, म्हणजे काम दुसरी वेळेस क्लिअर व्हायचं पण पूल व्हायना अजून पूल व्हायना. म्हणजे तुमचं म्हणणं आहे असं हे पहा, ग्रामस्थ या ठिकाणी चर्चा करतायत. ग्रामस्थ सांगतायत की सरपंच असतील, विद्यमान आमदार असतील यांना सांगून झालेलं आहे, मागणी केलेली आहे, तक्रार केलेली आहे. या ठिकाणचे काही मुलं या ठिकाणी गेली, माणसं गेली, वाहून गेली, मेली. पण ज्या वेळेस रस्त्याचं काम चालू होईल त्यावेळेस या पुलाचं काम होईल, तोपर्यंत माणसे मेली तरी चालतील अशीच एक मानसिकता या ठिकाणी आपल्याला दिसून येते. 4-5 जण या पुलावरून असे फास्ट येऊन गाड्या खाली गेलेले निघून. या ठिकाणचे प्रवासी आहेत आणि प्रवाशांच्या आपण आता मुलाखती घेतोय बोलताना. काय म्हणलं तुम्ही? पुढे काय म्हणलं? मुलं साहित्य ते ट्रॅक्टर पलटी झालं, याला कठड नसल्यामुळे ट्रॅक्टर डायरेक्ट आतमध्ये पलटी झालं. लहान मुलं होते त्याच्यात. अच्छा अच्छा, किती 3-4 पोरं होते? हा 3-4 शाळेतून येणारी मुलं. हो, पाणी होतं त्यावेळेस? पाणी नव्हतं त्याच्यामुळे वाचले. जर पाणी असतं तर कसं काय वाचले असते? अच्छा, हा. ते कोणी दखलच घेत नाही ना त्या पुलाची. या ठिकाणचे आपण अनेक ग्रामस्थ पाहतोय, तक्रारी केलेल्या आहेत पण पुलाची कोणी दखल घेत नाही. आणखी एक ग्रामस्थ या ठिकाणी. आमची प्रशासनाला एकच विनवणी या पुलाची ना लवकर दक्षता घ्यावी, अन्यथा आम्ही विद्यमान ती अवस्था बिकट आहे का हा पूल इतका आनंद आहे का याच्यामध्ये 2 वाहनं सुद्धा बसत नाही. त्यामुळे गाडी एक मोटरसायकल आणि एक गाडीच बसते म्हणजे दुसरं वाहन याच्यात जाण्यात इतका प्रयत्न कसरत करावा लागत आहे. तर आपल्या भागातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवरील लोकदौंडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.